तुमची सुद्धा रात्री झोपताना पाठ कंबर अशी ठणकते, गोळ्या बाम ह्यांचा काहीच उपयोग होत नाही? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज मी दाखवणार आहे 5 अशी सोपी योगासने जी रात्री झोपताना तुम्ही बेडवर झोपल्या सुद्धा करू शकता. ही योगासने जर तुम्ही नियमित केलीत तर तुमची जुन्यातली जुनी पाठदुखी कमी करण्यासाठी मदत करतील. आता ही 5 योगासनं कुठली ती पाहूया. जादुई आसन आहे. हे दोन्ही बाजूने 3 ते 5 वेळा करू शकता. आता आपण दुसऱ्या आसनाकडे वळूया, ज्याचं नाव आहे सुप्त बद्धकोणासन. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवा. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्शून दोन्ही पायांचे गुडघे जमिनीच्या बाजूला सैल सोडा. हात शरीराच्या बाजूला आरामात ठेवा आणि डोळे बंद करा. 30 ते 50 सेकंद संथ श्वास घ्या आणि सोडा. हे आसन पाठीला आणि शरीराला गाढ विश्रांती देते. मांड्या आणि हिप्सला चांगला स्ट्रेच मिळतो. पचनक्रिया सुधारते आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी मदत करते. आता पुढचं आसन पाहूया, ज्याचं नाव आहे पवनमुक्तासन. हे आपण एका पायाने करणार आहोत. पाय गुडघ्यामध्ये दुमडा आणि दोन्ही हाताने पायाला छातीकडे खेचा. कपाळ गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि काही सेकंद ह्या स्थितीत थांबा. तुम्ही 10 ते 20 सेकंद ह्या स्थितीत थांबू शकता. नॉर्मल स्थितीत या आणि दुसऱ्या पायाने हीच क्रिया पूर्ण करा. उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडा आणि गुडघ्याला कपाळ स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पूर्वस्थितीत या. या आसनामुळे कमरेच्या खालच्या भागातील आणि मांड्याच्या स्नायूंचा ताण कमी होतो. आता पुढचं आसन करूया, ज्याचं नाव आहे आनंद बालासन. हॅपी बेबी पोज. दोन्ही गुडघे छातीजवळ आणा. दोन्ही हातांनी पायांचे तळवे किंवा पायांचे अंगठे बाहेरून पकडा आणि गुडघे शरीराच्या बाजूला काखेकडे दाबण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा जमिनीवर पूर्ण टेकलेला असावा. यामुळे कंबर आणि नितंबाचे स्नायू सैल होतात. आता करूया सुप्त कपोतासन. दोन्ही पायांना गुडघ्यांमध्ये दुमडा. डाव्या पायाचा घोटा उजव्या गुडघ्यावर ठेवा आणि उजव्या मांडीला दोन्ही हाताने खेचून छातीकडे घ्या. ह्या स्थितीत 10 ते 20 सेकंद थांबा. ज्यांना सायटिकाचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी हे रामबाण आहे. दुसऱ्या पायाने हीच स्थिती पूर्ण करा. उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा आणि डाव्या पायाची मांडी दोन्ही हातांनी छातीकडे खेचा. पाठीवरून उठताना सर्वप्रथम एका कुशीवर वळा आणि हाताच्या आधाराने वर या.